रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेत. रामराम मंडळी. स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपल्या जवळच्या गोतावळ्याची काळजी वाहणारी, कवी हृदय असूनही प्रसंगी कणखर होणारी, नावाप्रमाणेच स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंदाचे चांदणे फुलविणारी कौमुदी साने. कौमुदी, तुझं स्वागत आहे. नमस्कार. माहेर तुझं दादरला होतं. हो. आणि दादरमधील गोवा ते शेंदुर्णी. हा मला जरा थोडक्यात प्रवास तुझा सांगितलास तर लोकांना ऐकायला आवडेल. जरूर. माझं माहेर दादरचं भवानी शंकर रोडवरचं गोखलेवाडीतलं. ते 20 दारं असलेलं एक कुटुंब अशी ती चाळ होती. म्हणून तू तिला गोवा म्हणायचं का? आणि गोवा म्हणजे गोखलेवाडीचा शॉर्ट फॉर्म गोवा असं होतं ते. तर खरंच कुटुंबाप्रमाणे लोक होती आणि सगळी छान मिळून मिसळून राहत होती. कोणी कुणाच्याही घरी जायचं वगैरे अशा रीतीने माझं बालपण गेलं. घरी आई वडील, काका काकू, आजोबा, भाऊ असे सगळे होते. माझी शाळा शारदाश्रम, म्हणजे सचिन तेंडुलकरची शाळा. अरे वा. आणि तुझ्या शाळेत तो होता? तो माझ्या शाळेत तो होता, कारण मी मोठी आहे 4 वर्ष. आणि SNDT चर्चगेटचं ते माझं कॉलेज. मुळात आर्टची आवड असणारी मी कॉमर्स केलं चर्चगेटला SNDT मधनं. आणि पुढे आयुष्यात सायन्स रिलेटेड गोष्टी केल्या. म्हणजे असा वळणावाकडांचा प्रवास. वळणावाकडांचा प्रवास. मला जे आठवते त्याप्रमाणे तुझ्या वडिलांकडे किंवा काकांकडे अभिनयाचा पण वारसा होता ना? हो हो. माझे काका तेव्हा एसटीत होते आणि ते एसटी महामंडळाच्या नाटकांमध्ये कामं करायचे आणि डायरेक्शन पण करायचे. बाळ कोलटकर वगैरे, श्रीकांत मोघे हे काका बरोबर कामं केलेले त्याचे मित्र होते. अर्थात मला त्याची आवड लहानपणापासून ते बघत आल्यामुळे त्याची आवड झाली. आणि दुसरं एक गोष्ट तुला मला सांगावीशी वाटते, म्हणजे आमच्या घराजवळच एक संस्था होती, ब्राह्मण सेवा मंडळ दादर. तर त्या संस्थेत गणेशोत्सव, नवरात्रीत कार्यक्रम व्हायचे आणि खूप छान छान कलाकार तिथे यायचे. आणि तेव्हा काही ते कळण्याचं वय नव्हतं, पण कार्यक्रम म्हटलं की आम्ही तिथे जाऊन पहिल्या रांगेत बसायचं आणि ते असं सगळं चांगलंच कानावर पडत गेलं. आणि आता कळतं, ते तेव्हा कळायचं नाही. ती अभिरुची, त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे ब्राह्मण सेवा मंडळाचा पण. बरं, तू आत्ता बोलता बोलता म्हणालीस की माझी कलेकडे ओढ होती, पण मी कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेत गेले. पण मग ते का असं झालं? अरे, तेव्हाचा काळ म्हणजे आपण जेव्हा, मी सांगते ते 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरोबर. तर तेव्हा साधारण 50च्या खाली पर्सेंटेज म्हणजे आर्ट्स, 50 ते 70 म्हणजे कॉमर्स आणि पुढे सायन्स. तर मला 70 ते 75% मार्क होते. आते बहीण चर्चगेटच्या SNDTला होती, त्यामुळे मला विचारलंच नाही आणि माझंही काही म्हणणं नव्हतं. मी कॉमर्सला गेले. सोपी विभागणी होती. पण झालं असं की ते अकाउंट्सचं लेक्चर चालू असायचं इकडे आणि माझं लक्ष सगळं आर्ट्स बिल्डिंग मधनं प्रभाताई अत्रे HOD होत्या. ते सूर यायचे, माझं सगळं लक्ष तिथे असायचं. पण तसं माझं कॉलेज पार पडलं. आता तू सूर म्हणालीस त्याच्यावरनं मला आठवलं, तू गाण्याचा क्लास पण करत होतीस. हो, बरोबर ना? त्याची जरा, आणि त्याला एक रेफरन्स पण आहे. रेफरन्स आहे, सर्वासकट सांग. आहे. मी पंडित वसंतराव कुलकर्णी, ते शिवाजी पार्कला म्हणजे त्यांचा क्लास होता, तिथे मी परीक्षा दिल्यात. मध्यमापर्यंत तिथे दिल्या आणि पुढे मी माझं लग्न झाल्यावर शेंदुर्णीला दिल्यात. तर तिथे मी जायचे.
तो क्लास माझा गाण्याचा छान होता. म्हणजे तिथे वसंतरावांकडे आरती अंकलेकर, राणी वर्मा वगैरे यायच्या. पण हे शेंदुर्णीचं कनेक्शन कसं जुळलं ते आम्हाला कळू दे ना, कारण दादर मधल्या गोव्यातनं एकदम शेंदुर्णी कशी गाठलीस? तर मी 12वीत होते. 12वीची परीक्षा होती माझी शेवटची. आणि चारुदत्त साने, डॉक्टर चारुदत्त साने ते आमच्या वाडीत 15 दिवस राहायला आले. त्यांचे काका काकू खाली राहत होते आणि KMला रूम मिळेपर्यंत तो राहायला आला तिथे. तर मग ओळख झाली. असंच मी टिप्स विचारल्या त्यांना की बारीक होण्यासाठी काय. मी तेव्हा खूप सुदृढ होते. ह्याच्यावर होते. तर मी तेव्हा त्यांना टिप्स विचारल्या, अशी ओळख झाली जुजबी. आणि मग जे व्हायचं तेच झालं पुढे. त्यांनी मला विचारलं आणि अर्थातच माझा होकार होता, कारण नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. दिसायला सुंदर आणि गुणांनी तर सुंदर हुशार व्यक्तिमत्व होतं ते. मी उलट म्हणायचं की अरे तुझ्या कॉलेजमध्ये आतापर्यंत कोणी गटवलं नाही का तुला? म्हणजे ही मी अगदी स्पष्ट भाषा, म्हणजे आपली भाषा नेहमीची कॉलेज जीवनातली. तर तो म्हणे अरे गटवलं असतं तर तुला विचारलं नसतं. बरोबर. तर अशा रीतीने आमची ओळख झाली. पुढे ओळख वाढली, प्रेमात रूपांतर झालं आणि आम्ही लग्न केलं. मी लास्ट इयरला असतानाच माझं लग्न झालं आणि मी थेट गोवामधून दादरच्या शेंदुर्णीला गेले. कारण चारूनी मला एक सांगितलं होतं की मी शेंदुर्णी सोडून तालुक्याच्या गावाला सुद्धा जाणार नाही, मला खेड्यातच जाऊन प्रॅक्टिस करायची. तर त्यामुळे मी मनाशी असं घट्ट बांधून ठेवलं होतं की आपली शेंदुर्णी काही सुटणार नाही आणि ती जर मनाची तयारी असेल तरच हो म्हणायचं. बरोबर. ह्या गोवा ते शेंदुर्णी याच्यामध्ये एक बस स्टॉप येतो. अरे बापरे, तुम्ही बराच अभ्यास करून आले. पुस्तक वाचलंय मी. त्या बस स्टॉप वरची पण जरा आम्हाला. तर तो बस स्टॉप म्हणजे मी गाण्याच्या क्लासला जाताना प्रकाश हॉटेलच्या बाहेर तो बस स्टॉप होता. सुप्रसिद्ध बस स्टॉप आहे तो. तिथे चारू थांबला होता येऊन पहिल्यांदा. आणि मग तिथून पाठलाग करत मी 2 वेण्या खाली मान, गाण्याचं वही हातात आणि मैत्रिणी बरोबर जात होते. तर त्यांनी थांब वगैरे म्हटलं आणि मग मैत्रीण गेली पुढे आणि मी चारू बरोबर. आम्ही तेव्हाचा हा 30 वर्षांचा काळ आणि आपल्यावर काय संस्कार म्हणायचे का काय मला माहिती नाही. आताची मुलं हसतील. आमच्या दोघांमधनं 4-5 माणसं सहज जातील एवढं अंतर होतं. सुरक्षित अंतर ठेवून चालत होतं आणि असे आम्ही जात होतो. आणि मग तेव्हाच चारूनी सगळं सांगितलं की असं असं आहे, मला तू आवडतेस, माझे काकू काका आता मी KMला शिफ्ट झालो, तर तुझा होकार असेल तर मला आवडेल, तर तू काय तो विचार कर आणि मला सांग. आणि मी त्याच क्षणी माझा होकार होताच मनातल्या मनात, फक्त तो सांगायची विसरले मी. ती सगळी मंत्रमुग्ध झाले की हा मुलगा मला विचारतोय म्हणजेच काहीतरी ग्रेट आहे असं. आत्ता तू बोलताना असं म्हणालीस की त्याने मला आधीच सांगितलं होतं की मी माझं गाव सोडून येणार नाही. याचा अर्थ त्याला तिथे काहीतरी वारसा परंपरा असणार गावामध्ये. तर त्या संदर्भात काही आम्हाला थोडी माहिती सांग ना. नक्कीच. त्यांनी हे सांगितलं, त्यांनी हे विचार करून सांगितलं. ह्याला कारण म्हणजे त्याचे चुलत आजोबा आणि माझे सासरे, अशी 2 कारणं त्यामागे होती. माझे सासरे LCPS डॉक्टर तेव्हाचे आणि ते प्रसूती तज्ज्ञ म्हणून तिथे करत होते, सुप्रसिद्ध होते तिथे. म्हणजे इतर औषधं ते द्यायचेच, पण मुख्यतः विशेष करून प्रसूती करायचे ते. कुठल्याही अडलेल्या बायका, कितीही कठीण प्रसूती, आणि ते नॉर्मल डिलेव्हरी करण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणजे पंचक्रोशीतून, जळगावमधूनही लोक यायचे त्यांच्याकडे, पेशंट यायचे. आणि माझ्या सासऱ्यांनी एकही वाहन सोडलं नाही की घोडा, सायकल, बैलगाडी असं सगळ्यावरनं ते खेडेगावात जायचे. ते त्यांचं काय जी ट्रीटमेंट असेल ती करायचे. आणि जर बाळ झालं की त्याला 1 रुपया आपल्या जवळचा द्यायचे. हे खूप सांगण्यासारखी गोष्ट आहे, कारण आताचे डॉक्टर आणि त्यांच्याबद्दल आपण जे ऐकतो तर असेही डॉक्टर होते. म्हणजे ह्या दंतकथा वाटतील अशा गोष्टी आहेत. तर खूप मोठं नाव दादांचं, दादा साने, वसंतराव साने. माझ्या सासूबाई शिक्षिका होत्या
आणि मी म्हटलं तसं चुलत आजोबा काकासाने ते विधानसभेचे पहिले आमदार होते. अच्छा. ते पण डॉक्टर होते, पण त्यांनी त्यांचा वैद्यकीय वारसा माझ्या सासऱ्यांकडे सोपवला. त्यांना बोलवून घेतलं इकडे आणि ते समाजसेवा करायला मोकळे झाले. आणि मग त्यांचाच वारसा पुढे चारू पुढे आदर्श होता आम्हाला. मी खरंच भाग्यवान की मला माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना वारसे बाहेर शोधायलाच लागले नाहीत. घरातच शोधले. आदर्श घरातच होता. आदर्श समोर असणं हा एक भाग असतो आणि त्याच्याकडनं आपण शिकून ते परत चालू ठेवणं हा त्याच्याहून कठीण भाग आहे. तर चारूने ते बऱ्यापैकी चांगलंच चालवलं होतं. त्याच्या संदर्भात थोडं सांग ना आम्हाला. आमचं लग्न होऊन आम्ही शेंदुर्णीला गेलो आणि मग चारूची सुरुवातच होती. तेव्हा पेशंट्स यायचे ते दादांकडे यायचे आधी माझ्या सासऱ्यांकडे. त्यामुळे चारू जरी MD मेडिसिन असला, त्याच्याकडे एखादा पेशंट गेला आणि दाखवलं, त्याने ट्रीटमेंट दिलीत की ते प्रिस्क्रिप्शन घेऊन ते दादांकडे की दादा बघा हे बरोबर लिहिलंय ना. तर दादा सांगायचं की अरे तो माझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. पण हे साहजिक होतं. तेव्हा विश्वास होता लोकांचा दादांवर इतका की दादांनी सांगेपर्यंत ते अप्रूव्ह होत नसे. असं करत करत हळूहळू चारूचाच इतका जम बसला की त्याची OPD ही प्रचंड होती आणि OPD म्हणण्यापेक्षा प्रत्येकाशी खूप आपुलकीने तो बोलायचा. डॉक्टर म्हटला की त्यात तो एक स्वभाव असतो. तुमच्या स्वभावातच तो नम्रपणा, ते नीट बोलणं, ते सगळं फार अपीलिंग होतं की अर्धा पेशंट त्यानेच बरा होऊन जायचा. असे कित्येक पेशंट मी आताही ऐकते की डॉक्टरांकडे बघूनच आम्ही अर्धे बरे होत होतो. आणि त्याचं डायग्नोसिस केव्हाही चांगलंच होतं. म्हणजे अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आणि खूप जम बसला. म्हणजे आजही आहेत चांगले डॉक्टर आहेत ना. पण असे कार्यक्रम आता तू जसा घेतोयस त्याद्वारे काय होईल की अशा लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. ते मुठभर लोक राहतात मागे आणि मग नको ते पेपरमध्ये आपण वाचतो आणि असं होतं सगळं. मगाशी बोलताना तू म्हणालीस मला कलेची आवड होती, पण मी कॉमर्सची ग्रॅज्युएट झाले आणि नंतर माझा वैद्यकीशी संबंध आला. तर मला असं आठवतंय तू बोललेलं की तुझ्या सासऱ्यांनीच तुला काहीतरी एक कोर्स करायला सांगितला होता की तू एवढ्या खेडेगावात येणार आहेस. तर त्याच्या संदर्भात माझं लग्न ठरलं आणि माझे सासरे मला म्हणाले की आपलं गाव आहे, इथे नोकरी करणं काही शक्य नाही, तर तू असं काहीतरी करावंस कारण वर्षभर छान जाईल सणवारांमध्ये. नंतर नवरा डॉक्टर आहे त्यामुळे तो वाट्याला येणार नाही आणि मग ती घरात धुसफूस. तर त्यापेक्षा चांगला वेळ जाईल, लोकांना फायदाही होईल त्याचा. असं काहीतरी तू करावं म्हणून त्यानेच मला पॅथॉलॉजीचा सर्टिफिकेट कोर्स एक सुचवला होता. तो मी दादरलाच केला. पुढे अंधेरीला प्रॅक्टिससाठी गेले 6 महिने आणि मग लग्न झाल्यावर माझी पॅथलॅब होती स्वतःची. ती मी जवळजवळ 15 वर्ष चालवली पॅथलॅब. पण परवा तू बोलता बोलता मला एक काहीतरी दीनानाथचा पण संदर्भ सांगितला. तर ते काहीतरी एक तुला चांगली संधी आली होती. हो, दीनानाथ मध्ये डॉक्टरांच्या आजारपणात, माझ्या मिस्टरांच्या आजारपणात ते ऍडमिट होते दीनानाथला. तर सगळ्या डॉक्टरांशी ओळख झाली होती आमची, कारण रोज सगळं त्याचे मित्र डॉक्टर सर्कल सगळं येत होतं दीनानाथला. आणि डॉक्टर केळकर जे आहेत त्यांनीच मला नंतर विचारलं की एक IVF सेंटर आपण सुरू करतोय, तर तू येशील का, एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून एक पोस्ट आहे. केळकर म्हणजे डॉक्टर धनंजय केळकर. तर मला तर इतकी छान संधी आणि डॉक्टर आपणून मला विचारतायत. तर घरातलेही सगळे खुश होते. मी म्हटलं हो येते मी. पण मी फडणीस लॅबला जात पण होते, एक पुण्यातली लॅब आहे तिथे. पण अचानक त्यांनी 1 महिन्याने सांगितलं की साने मॅडम असं 4 महिने तुम्हाला सिंगापूरला जावं लागेल. तर सिंगापूरला मला तेव्हा शक्य नव्हतं, कारण मी 4 दिवस सुद्धा माझ्या मुलांशिवाय, सासूबाईंची जबाबदारी होती, 76 वर्षाच्या त्या होत्या, तर मला समहाऊ ते म्हणजे जमणार नव्हतं. म्हणून मी त्यांना अगदी खूप जड अंतःकरणाने नाही सांगितलं आणि मग मी नाही गेले तिथे. ते पुढे मी करू नाही शकले. परवा तू बोलता बोलता हेही म्हणालीस की गमावलेली चांगली सुवर्ण संधी
असं त्याचं तू वर्णन केलं. तर ते पुढे काय म्हणजे त्याचं खरंच तसं झालं की मी जर का IVF सेंटरला जॉईन झाले असते दीनानाथला, तर मी पूर्ण वेळ बिझी असते. कारण तो जॉबच तसा आहे की तिथे पूर्ण वेळ पूर्ण द्यायला लागतो. पण मी तिथे जॉईन झाले नाही आणि मग मी आमच्या शाळेकडे संपूर्ण लक्ष देऊ शकले. आमची शाळा 1999 मध्ये डॉक्टर सानेंनीच सुरू केली होती. म्हणजे चारूने संस्था आणि शाळा दोन्ही सुरू त्यावेळी केली. काय वय असेल चारूचं? चारूचं वय तेव्हा 30-32 असेल. एवढ्या यंग एजला त्याने किंवा 35 असेल. बरोबर. तो कारण 41 वर्षी त्याचं निधन झालं. त्यामुळे तो 32-33 वर्षाचा असेल. 3 वर्ष आम्हाला परवानगीच मिळाली नाही. नंतर आम्हाला परवानगी मिळाली. आम्ही पहिली सुरू केली आणि दरवर्षी एक इयत्ता वाढत ती आता 12वी पर्यंत शाळा आहे. तू आत्ता आपल्या यांचा उल्लेख केलास तर मी तुला ते विचारणारच होतो. माझ्यामध्ये 23 जून 2004 बरोबर. हो. म्हणजे तुझ्या जीवनाला कलाटणी देणारे तो दिवस आहे. तर थोडंसं जरा काय शेअर केलंस तर. चारूचा सगळ्या अर्थी जम बसला होता. आम्ही संसारात स्थिरावलो होतो आणि खरंच खूप काही करायचे दिवस होते ते. त्याच्याही खूप अपेक्षा होत्या आयुष्याकडनं आणि भरपूर गर्क असायचा तो कामात आणि त्याच्यातच त्यांनी शाळा सुरू केली होती. ती शाळा अशासाठी सुरू केली की आमचा मुलगा पहिलीच जाणार. ती म्हणतात ना की परमार्थाची सुरुवात ही स्वार्थापासून होते. तसं खरंच स्वार्थापासूनच झाले की कल्पकला जायला शाळा पाहिजे म्हणून आम्ही पहिली सुरू केली. पण तो 3रीत गेला आणि शाळेला परमिशन मिळायला उशीर झाला. पण मग ती शाळा सुरू केली आणि दिवस असे छान जात होते. आम्ही दोघेही गर्क होतो आमच्या कामामध्ये आणि एक दिवशी अचानक मला तो म्हणाला की माझ्या छातीत दुखतंय डावीकडे. तर मी एक्सरे वगैरे केला आहे तर तो नॉर्मल आहे. आपण उद्या CT स्कॅन करायला जाऊ जळगावला. मी ऐकूनच फार गरबगळीत झाले होते. तो म्हणाला घाबरू नको, काही असेल काहीतरी, आपण जाऊ म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी जळगावला गेलो आणि CT स्कॅन केला तर एक शॅडो दिसली तिथे. पण मग नंतर पॅथॉलॉजी त्याच्यातलं पाणी काढलं आम्ही पॅथॉलॉजी. तर तो काही सिग्निफिकंट रिपोर्ट आला नाही. म्हणजे नॉन मॅलिग्नंट रिपोर्ट आला. त्यामुळे हुश्श झालं आम्हाला. आम्ही असं देवापुढे साखर वगैरे ठेवली, सगळं छान. परत येऊन इकडे शेंदुर्णीला शिबिर होतं एक संघाचं, त्यासाठी आलो. सगळं झालं आणि नंतर ती जी शॅडो होती तर तो मास होता, एक गोळा होता मोठा, तो काढायचा ठरलं. आता नॉन मॅलिग्नंट रिपोर्टच आला. त्यामुळे आम्ही दादरला डॉक्टर नांदेंच्याकडे गेलो. तिथे त्यांनी तो काढायला सुरुवात केली आणि ऑन टेबल त्यांना जे चित्र दिसलं ते इतकं भयंकर होतं की म्हणजे त्यांनी बोलवून घेतलं आतमध्ये की हे सगळं मॅलिग्नंट आहे आणि मला जेवढं काढता येतंय तेवढं मी काढतोय, पण आपल्याला पुढे ट्रीटमेंट घ्यायला लागेल. तर तो 10 लाखात एखाद्याला होईल इतका रेअर कॅन्सर होता. सुडोमिक्झोमा पेरिटोनाय म्हणतात त्याला. त्याचं नाव तोपर्यंत माहिती नव्हतं. म्हणजे अडवाणींसारखे मोठे ऑन्कॉलॉजिस्ट जे बॉम्बे हॉस्पिटलला होते तेव्हा, त्यांचं पण वय तेव्हा 70च्या पुढे होतं. तेव्हा म्हणजे मी 16 वर्षापूर्वी म्हणते. तर ते सुद्धा म्हणाले की मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये एखादी केस बघितली. आम्ही चारूनी स्वतः सगळं बघितलं, इंटरनेट पाहिलं, पुस्तकं पाहिली, वाचली आणि म्हणाला ह्याची ट्रीटमेंट म्हणजे किमो ज्या घ्यायच्या आहेत त्या लंडनला, भारताबाहेरच जायला लागेल. तर आम्ही असे गेलोही भारताबाहेर, म्हणजे लंडनला गेलो, मँचेस्टरला क्रिस्टी हॉस्पिटल म्हणून होतं, तिथे गेलो. चारूचे 2 मित्र होते, विनय रत्नाळेकर आणि डॉक्टर दिलीप ओसवाल. त्या दोघंही डॉक्टर असल्यामुळे त्यांनी खूप मदत केली आणि चारूबद्दल ज्यांना कळलं त्यांनी खूप मदत केली. आम्ही हे सगळं लपवत होतो बरं का. म्हणजे घरी थोडंफार सांगितलं होतं की कॅन्सर सदृश काहीतरी आहे, पण गंभीर आहे असं. आणि आम्हालाही कुठेतरी आशा होती की आम्ही यातनं बाहेर येऊ. 10 लाखात एखाद्या केस म्हटल्यावर थोडं घाबरायला झालं, पण नक्की ह्याच्यातनं बाहेर येऊ असं केलं. आणि कितीतरी दिवस माझ्या मनात हा विचार यायचा की
आपल्याच माणसाला का हा 10 लाखात एखाद्याला होतो तो आपल्याच नशिबाला का आला. पण ह्याचं उत्तरही मला मिळालं की चारूचं व्यक्तिमत्वही 10 लाखात एक असंच होतं, एखादं असं वाचलंय पुस्तकात तुझ्या. तर त्यामुळे त्याच्या पुढे आपण नाही, दैवापुढे नियती पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि चारूनही खूप धीराने घेतलं, म्हणजे त्याला ते पेन व्हायचं तरी पण तो सहन करायचा. डॉक्टर नांदेनीही खूप आम्हाला साथ दिली. पण आम्ही लंडनहून आलो 6 किमो आणि थोडीशी सर्जरी करून. पण पुन्हा महिन्याभरात सगळं ते त्यांनी डोकं वर काढलं कॅन्सरनी आणि पुन्हा चारू ॲडमिट झाला मुंबईला डॉक्टर नांदेंकडे, नंतर पुण्याला दीनानाथमध्ये. आणि 23 जूनला म्हणजे त्याची प्राणज्योत मालवली. बरं, मी इथे सांगू इच्छितो, कौमुदीनी एक पुस्तकही लिहिलं आहे, गोडी अपूर्णतेच्या. बरोबर. तर हे खूप मोठा धक्का होता, कारण तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये त्याला बरेच पदर असतात. कौटुंबिक असतो, सामाजिक असतो, आर्थिक असतो, भावनिक असतो, आणि तुम्ही संस्था पण एक सुरू केलेली होती. हे सगळं कसं काय तू निभावलंस, त्याचं मला विशेष कौतुक त्या गोष्टीचं आहे. तर ते जरा सांगशील तर बरं. मी कसं निभावलं, खरं तर आता मी मागे वळून बघितलं तर एवढा प्रवास 16 वर्षातला खरंच आहे, म्हणजे शक्य नाही रे एकटीला, तर शक्य नाही. अर्थात मला अनेक चांगले लोक भेटले याच्यात, ज्यांनी चांगले सल्ले आणि अगदी वेळेला म्हणतात ना तसे चांगले सल्ले दिले आणि त्यानुसार मी चालले. त्यांची आयुष्यात खूप मदत झाली, तर मी ऋणी आहे त्यांची. गोडी अपूर्णतेची या पुस्तकाचं असं झालं की मी चारू गेल्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो, माझ्या सासूबाई, मुलं आणि मी. आई बाबा तर होतेच इकडे, आई बाबा, माझे चुलत सासूबाई सासरे सगळे जवळ असायचे. आणि मी रात्री लिहत बसायचे, आठवणी काहीतरी लिहत बसायचे. माझी मुलगी लहान होती तेव्हा, 4थीत. हो, अगदीच लहान. हां, ती कल्पक 9वीत होता आणि मुलगी 4थीत होती, ऐश्वर्या. तर ती म्हणायची की काय लिहितेस, तर मी म्हणायचे तू झोप, मी तो दिवा चालू ठेवायचे, नाईट म्हणजे छोटा लॅम्प, आणि लिहत बसायचे आठवणी. मग अशा भरपूर आठवणी लिहून झाल्या आणि एक पुस्तक म्हणजे त्याचं त्याचं बाड तयार झालं. माझी एक मैत्रीण आहे साधना खरे म्हणून, ती दादरला असते, माझी लहानपणीची मैत्रीण, शाळेतली. बस स्टॉप कनेक्शन आहे माझ्या लक्षात, वाचलंय मी. बरोबर. तर तिने सांगितलं की कौमुदी का नाही तू हे सगळं पुस्तक छापत, आणि वर्षश्राद्धाला आपल्याकडे काहीतरी सगळे आपण जमतो नातेवाईक घरातले, तर तू त्यांना तेच का देत नाही, चारूची आठवण म्हणून. तर मी म्हटलं कल्पना छान आहे, पण मी तेव्हा माझी मेंटल स्टेटमध्ये तशात नव्हतेच. तर सगळ्यांनी, माझे दीर जाऊ वगैरे सगळे गेले आणि त्यांनी ते पुस्तक छापून घेतलं. आणि मग ते पुस्तक छापायला ज्यांच्याकडे दिलं ते प्रिंटर म्हणाले की हे तिथे भारद्वाज प्रकाशनचे रानडे म्हणून आहेत, ते आले होते. ते म्हणाले की हे काय सुंदर लिहिले तुम्ही हे, तर हे मी प्रकाशक आहे म्हणून मी सांगत नाही, पण हे लोकांपर्यंत जाऊ द्या, हे लोकांपर्यंत पोचू द्या. तर मग माझ्या दिरांनी वगैरे हो म्हटलं, मला घरी येऊन सांगितलं, आणि अशा रीतीने ते पुस्तक झालं. तर त्याचं नाव काय द्यायचं असं एक अडलं होतं की काय नाव द्यायचं, कारण तोपर्यंत मी काही शीर्षक वगैरे दिलं नव्हतं, फक्त आठवणी नोंदवायच्या फक्त, असं होतं. पण मग असं करता करता एकदम मला गाणं आठवलं, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाचं केव्हा, गोडी अपूर्णतेची लाविलं वेड जीवा. तर अशी गोडी अपूर्णतेची, जरी अपूर्ण असली तरी त्याच्यात गोडी आहे खूप. म्हणजे भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, तर अर्ध्यावरती डाव मोडला हे मी कधी म्हटलंच नाही. अगदी बरोबर. तर भातुकलीच्या खेळामधील राजा आणि राणी, आणि म्हणून ती गोडी अपूर्णतेची गोडी. ह्या तुझ्या स्वभावासाठीच आम्ही तुला आज इथे बोलावलंय, कारण मी आधी इंट्रो करतानाच सांगितलं होतं की आम्हाला अशा माणसांची कदर आहे की ज्यांनी खरंच आपल्या आयुष्यात आनंद शोधलाय, आणि बरेच लोकांना नसलेलं दुःख दाखवायची हौस असते, आणि तुझ्यासारखी लोक दुःख झाकून आपलं स्वतःचं सामाजिक कार्य करतात.
तर ते तुम्ही छोटंसं एक रोपटं लावलं होतं शाळेचं, सरस्वती विद्या मंदिर. सरस्वती विद्या मंदिर. मगाशी तू बोलताना रासव संघाचा पण उल्लेख केलास. तर हे मंदिर, सरस्वती विद्या मंदिर, आता ते खूप मोठं झालंय आणि तिथे पण काहीतरी RSSचं कनेक्शन आहे. तर जरा तो प्रवास आता आम्हाला सांगा. नक्की नक्की. चारू गेला 2004 मध्ये. तोपर्यंत 1ली ते 4थी 4 वर्ग शाळा सुरू होती. आम्ही एक शेत, त्याआधी मला सांगायचं की आमचं जे शेत होतं, तर बरीच जागा शोधली, तर गावात कुठे आम्हाला प्रॉपर जागा मिळेना शाळेला. चारू एक दिवस म्हणाला की आपण एक शेत घेतलंय, तर माझ्या मनात असं आहे की ते आपण दिलं तर. आणि मी त्याला म्हटलं की अरे, माझ्याही मनात तेच होतं आणि मी तुला ते म्हणणारच होते. तर अशा रीतीने ते शेत आम्ही दिलं. त्याच्या भूमिपूजनाला बाबासाहेब पुरंदरे आले होते. 3 दिवसीय व्याख्यान मला त्यांनी छान केली, अगदी छान. गावातल्या लोकांना नाही तर कुठे ऐकायला मिळणार आहे. तर छान झालं. आणि उद्घाटन त्याचं लोकसभेचे स्पीकर म्हणजे मनोहर जोशी तेव्हा होते. तर मनोहर जोशी सर आले होते. बापरे, त्या खेडेगावात? त्या खेडेगावात अगदी 4च वर्ग होते. पण ते आले होते कारण ते तेव्हा म्हणाले होते की भाषणामध्ये की मला राजकारणात असल्यामुळे माणसं ओळखता येतात, आम्ही लवकर स्कॅन त्यांचे शब्द आहेत. तर डॉक्टर सानेंकडे बघितल्यावर मला असं वाटलं की हा माणूस दिसायला जेवढा देखणा आहे तेवढाच हा स्वभावाने सुद्धा देखणा आहे. तर असं म्हणजे त्यांनी सुद्धा पारख केली. आणि ती शाळा, ते उद्घाटनाला आले. पुढे शाळा सुरू झाली. तर 4 मध्येच चारू गेला आणि मग मोठी जबाबदारी आमच्यावर आली. तर लोकवर्गणीतनं आम्ही खोल्या केल्या. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की चांगलं काम कोणी करत असेल तर हेही महत्वाचं आहे की लोकांनी मदत, समाज मागे असतो. आणि मी नेहमी म्हणते की शाळा चालवणं किंवा एखादी संस्था चालवणं हा जगन्नाथाचा रथ आहे. हा तुमच्या एकट्याकडनं शक्य नाही. आणि समाजातला कुठलाही घटक कुठल्याही प्रकारे तुम्हाला मदत करतो, जर ते काम चांगलं असेल तर. तुम्ही प्रामाणिक असायला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला लोकवर्गणीतनं आमच्या 11 खोल्यांचं काम झालं. पुढे अनेक म्हणजे अडचणी आल्या, नाही आल्या असं नाही. उदाहरणार्थ मला प्रोसिडिंग बुक म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. घटना म्हणजे डॉक्टर साने असताना, चारू असताना मला हे बघायची काही गरजच नव्हती. फक्त पॅथॉलॉजीचा रिपोर्ट माहिती होता आणि शाळेत जायचं ते गाणी बसवायला मुलांची गॅदरिंगला असं. पण मग माझ्यावर जबाबदारी पडली. जे डायरेक्टर बोर्डमध्ये खालचं नाव होतं ते एकदम वर गेलं, 11वरनं 1 वर. आणि काही नाही, मी चारूलाच स्मरलं. 2 मुलं होतीच गोड आमची, ती कायम मला प्रेरणा देत आली. आणि माझ्या सासूबाई की ज्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. म्हणजे बायकांचा स्वभाव असतो की मोहरी तडतडली का नाही, जिरं वास आला का नाही, कसं काय लक्ष आहे की नाही. पण त्यांचं तसं नव्हतंच. त्या पुस्तकात रमणाऱ्या स्थितप्रज्ञ बाई आहेत. आणि त्या पण पुण्याच्या SP कॉलेजमधनं MA झालंय त्यांचं. त्या काळी त्या हॉस्टेलला राहिल्या होत्या आणि पुढे त्या शिक्षिका म्हणून होत्या. तर तीच माझी प्रेरणा. आणि मग राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करायचं या हेतूने कंबर बांधली. आणि सोडून देणं काय रे, सगळ्यात सोपं आहे सोडून देणं, पण ते करणं जिद्दीने, पूर्ण करणं. आणि मग शिक्षकही जे आम्ही घेतले ते तरुण शिक्षक घेतले आणि त्यांना सांगितलं तुमचं 100% डिव्होशन द्या शाळेला. हल्ली शाळा आजकाल पाट्या टाकण्याकडे आणि संस्था चालकांचं शाळा काढण्यामागचं उद्दिष्ट हे अर्थार्जन हे असतं. म्हणजे मी त्याला असं म्हणतो, समाजसेवा हाच आमचा धंदा आहे. हे अगदी खरं आहे दुर्दैवानी. पण तसं करायचं नाही असंच ठरवलं होतं. आणि त्यामुळे आम्हाला सगळा स्टाफ चांगला मिळाला, प्राथमिकचा, माध्यमिकचा. आम्ही मध्यंतरी एक शाळा घेतली, श्रीकृष्ण विद्या मंदिर, माध्यमिक विद्या मंदिर. आणि मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम ते ऑन डिमांड चालू केलं, पालकांच्या डिमांडनुसार चालू केलं सेमी इंग्लिश. आणि आता किंडरगार्टन स्कूल CBSEचं चालू केलं आहे. आता सध्या लॉकडाऊन आहे म्हणून बंद आहे, ते पुढच्या वर्षी चालू होईल.
तर असं चालू केलं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या मागे एक जे नाव होतं, म्हणजे 2 नावं होती. एक तर चारू होताच, पण ह्याच्या मागे जे नाव होतं ते डॉक्टर हेडगेवारांचं होतं. हो. ती संस्था आमची जी आहे ती की डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ अशीच ती संस्था संस्थेचं नाव हे काढलेली आहे. हो. तर ती आपणून आपसूक एक प्रेरणा मिळते आपल्याला की डॉक्टरांनी इतकं महान कार्य केलेलं आहे, तर आपल्याला छोटंसं जरी करता आलं तरी खूप. तर शेंदुर्णी हे त्या दृष्टीनेही RSSची अनेक शिबिरं तिथे होतात, अनेक कार्यकर्ते आमच्या गावात आहेत, तर अनेक शिबिरं वगैरे होतात, व्याख्यानं होतात, चांगले विचार ऐकायला मिळतात आणि अशा प्रकारे सगळं कार्य चालू आहे. तू आपण मगाशी बोलताना असं म्हटलं की दादरसारख्या मोठ्या शहरातनं शेंदुर्णीसारख्या छोट्या गावात गेलीस, तर गाव तर ते छोटं आहे आणि आता तू म्हणतेस की तिथे 2200 मुलं आहेत. तर हे कसं काय जमलं? म्हणजे येतात कुठून मुलं? अरे 2200 मुलं आहेत, अजून सुद्धा असती, पण आम्ही ऍडमिशन देत नाही वर्गाअभावी, म्हणजे वर्ग कमी आहेत, त्यामुळे काही जणांना आम्ही ऍडमिशन नाही म्हणून सांगतो, नाईलाजानी जावं लागतं. मलाही फोन येतात ह्यांचे त्यांचे, मग असं आहे वहिनी, तसं आहे वहिनी, पण मग ते काय करणार आता. तर शेंदुर्णीच्या पंचक्रोशीत बरीच गावं येतात, सोयगाव, पहूर ही त्यातली मोठी गावं झाली म्हणजे माहीत असलेली, पण बरीच कळमसरा, एकुलती बरीच गावं आहेत, त्या सगळ्या खेड्यांवरनं मुलं येतात. पण मग ती रोज येऊन जाऊन करतात? ती रोज येऊन जाऊन, म्हणजे तशी जवळ आहे, 10-5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 4 किलोमीटर अशी गावं आहेत, तर तशी मुलं येतात. मगाशी तू उल्लेख केलास तुझ्या 2 मुलांचा, खूपच गोड आहेत मला माहिती आहे. तर कल्पक तिचा मोठा मुलगा आहे, तो MBBS आणि MD झालाय मला वाटतं, आणि तोही बाय चॉईस शेंदुर्णीत राहतो. ओके. आणि छोटी ऐश्वर्या तिने MA केलंय, बरोबर, आणि जर्मनमध्ये ती करते कथ्थकचे. तर ह्या 2 मुलांना एवढं छान वाढवलंस तू, संगोपन त्याचं पण आम्हाला जरा काहीतरी अनुभव सांग ना. म्हणजे तो मलाही मुलं हे फार जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणजे मी पुरुष असलो तरी. खरंच खरंच. तर जरा त्याच्याबद्दल. आणि हे चांगलं आहे, कारण हे फार विरळ असतं, कारण म्हणजे बायकांचा कल असतो जास्त आणि पुरुषांचं लक्ष थोडंसं तो प्रांत बायकांचाच आहे असं समजलं जातं, पण असं नाहीये. मला स्वतःला खूप त्याच्यात आणि छान, म्हणजे बरं वाटलं ऐकून. तर त्याचं असं आहे की ऐश्वर्या आणि कल्पकनी पहिल्यापासून ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचं. मी म्हटलं की ठीक आहे, जसा मोठा होईल तसं त्याचा कल वेगळीकडे जाईल आणि आपण ठरवू. पण त्याला सायन्सलाच जायचं होतं, त्याला डॉक्टरच व्हायचं होतं. त्यांनी CET रिपीट केली त्याच्यासाठी, पण दुसऱ्या वेळी त्याचं सिलेक्शन झालं आणि तो पुण्यातच इथे भारती हॉस्पिटलला, प्रायव्हेट हॉस्पिटलला झाला. MBBS त्यांनी केलं आणि नंतर PGची एंट्रन्स दिली, पण त्याच्यात तो सक्सेसफुल नाही झाला. आणि त्याला घाई होती शेंदुर्णीला जायची. त्याला केव्हा एकदा मी शेंदुर्णीला जाऊन प्रॅक्टिस करतोय असं झालं होतं. तर त्यांनी PG केलं, पण ते डिप्लोमा केला. डिप्लोमा म्हणजे फेलोशिप इन डायबेटॉलॉजी म्हणून एक कोर्स आहे, तो केला. दीनानाथला 1.5 वर्ष त्याने प्रॅक्टिस केली आणि मग तो शेंदुर्णीला गेला. आणि आता पूर्ण तिथेच राहतो. आणि पूर्ण आता त्यांनी 2 वर्षापूर्वी आम्ही आमचं नवीन हॉस्पिटल आणि घर ते होतं त्याच जागेत नवीन बांधलं. आणि ह्या वर्षी सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो की कोविड सिच्युएशनमध्ये त्यांनी कोविड वॉर्ड सुरू केला. खेडेगावातल्या पेशंटशी छान शुश्रूषा केली आणि पुन्हा जे संस्कार किंवा वारसा आपण म्हणतो की डॉक्टर आहे आणि ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन नुसते पैसे ओढा असं न करता कमीत कमी पैशात खूप छान शुश्रूषा त्यांनी केली. आमच्याकडचे जवळजवळ 170 वगैरे पेशंट झाले होते, ते सगळे बरे होऊन घरी गेले. आणि जे त्याच्याकडनं होत नव्हतं ते त्यांनी खेळवत न ठेवता त्यांना व्हेंटिलेटरसाठी पाठवलं, कारण व्हेंटिलेटरची परवानगी आम्हाला नव्हती. आमच्या हॉस्पिटलमध्ये फक्त ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचे पेशंट होते. तर अतिशय छानपणे गंभीर जे पेशंट झाले त्यांना तुम्ही पुढे पाठवलं. व्हेंटिलेटर लागत होतं. त्याचं हल्ली लग्न पण त्याचं लग्नही झालंय. मी त्याची गोष्ट अशी आहे, सांगा ना, आम्हाला ऐकायला आवडेल.
की मी त्याला म्हटलं होतं की कल्पक तू शेंदुणीला जायचं म्हणतोयस पण मुलगी तुला मिळणार म्हणजे अरे हल्ली असं आहे की कोथरूड मधली मुलगी प्रभात रोडला जात नाही असं आहे. म्हणे आई तू आधीच असं निगेटिव्ह बोलू नको. म्हणजे निगेटिव्ह नाही, मी तुला वस्तुस्थिती सांगते. जर तसं झालं तर तुला निर्णय बदलावा लागेल, कारण हेही महत्वाचं आहे संसार आणि हे सगळं. तर तो म्हणाला बरं मी जातो. आणि सायमल्टेनियसली अनुरूपला आम्ही नाव नोंदवलं. आणि त्याच्यासारखीच एक वेडी मुलगी, मी वेडी मुलगी असंच म्हणते, बाणेरमध्ये बॉर्न अँड बॉटअप, ती आम्हाला स्थळ म्हणून पसंत पडली. त्यांनाही कल्पक पसंत पडला. आणि मी तिच्या आई वडिलांचं जास्त कौतुक करीन की त्यांनी रुचाला शेंदुणीला पाठवलं. नक्की. कारण हे आजकाल पालकांनी थोडंफार रेअर असतं. तर ती माझी सून रुचा, ती MSc जिओलॉजी झाली, दगड माती. तर म्हटलं तू बरोबर गावात आलीस, म्हणजे दगड मातीच्याच गावात आली. तर ती म्हणाली की मला जॉब करणं आवडलं असतं, पण मी आपली शाळा आहे तर मी CBSE चालू करते. मग CBSE किंडरगार्टन स्कूल त्यांनी चालू केलंय आता. ऐश्वर्याची थोडं काही आम्हाला सांग. ऐश्वर्याचं पहिल्यापासून कल आर्ट्सकडे होता. आणि मला अतिशय आनंद होतोय की तिने माझ्यासारखा वेडेपणा केला नाही, इकडून तिकडे उड्या नाही की कॉमर्स आर्ट्स, आणि म्हणजे आर्ट्सची आवड असलं कॉमर्सला जाणं आणि पुढे काहीतरी वेगळंच करणं. ती ठाम राहिली. ती म्हणाली की आई मला 10वीमध्ये तिला 92% मार्क होते, तरी पण ती आर्ट्सलाच गेली फर्ग्युसनला. आणि तिला फर्ग्युसन कॉलेजलाच ऍडमिशन हवी होती. ती मिळाली एकदा आणि गंगेत घोडून आलं माझं. कारण ती दुसऱ्या कॉलेजलाच जायला त्याने आर्ट्ससाठी, ते छान पुण्यातलं कॉलेज आहे. नक्कीच. तर ती गेली. तिने BA केलं, म्हणजे ग्रॅज्युएशन केलं जर्मनमध्ये. पण तिचं दोन्हीकडे कल होता. ती अनेक वर्ष त्याच्या आधीपासून शांभवी वजे म्हणजे तेजस्विनी साठेंकडे कथक शिकते. तर तिने MA कथकमध्ये केलं, ललित कला युनिव्हर्सिटीला पुण्याच्या तिने केलं. आणि आता ती छान, तिचेही कार्यक्रम सगळीकडे चालू असतात. आता लॉकडाऊनमुळे सध्या नाही, मग ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. तिचं सगळं मनाप्रमाणे करायला मिळालं. परवा तिच्याशी बोलता रेफरन्स म्हणजे संदर्भ निघाला, तर तिची जी मैत्रीण आहे सृष्टी मराठे, तिच्या वडिलांचाही आपण इथे एक पॉडकास्ट घेतलेला आहे, विवेक मराठे. बरोबर. म्हणजे जग किती छोटं आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर हे तू सगळा तुझा जो प्रवास सांगितलास, तर खरंच तो प्रेरणादायी लोकांसाठी आहे. तर मी तुला अशी विनंती करेन, तू आधी आता म्हणालीस की मी गाण्याचा पण क्लास केलेला आहे, तर जाता जाता आमच्यासाठी कुठल्याच 2 ओळी गुणगुणता आल्या तर आम्हाला जरा. मी नाही म्हणत नाही, मी प्रयत्न करते, कारण शेवटी गाणं म्हणजे मला आवडतं, जीव आहे तो. त्यामुळे कसं या गाणं आहे या नाही गाणं चाहिए. तर पण त्याच्या आधी मी 2 ओळी सांगते पाडगावकरांच्या. जरूर. मंगेश पाडगावकर म्हणतात, जीवन म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. तर आयुष्य थोडंसं आहे, ते आनंदाने जगा. त्याच्यात कितीही कठीण प्रसंग येऊ देत, तुम्ही जर जिद्दीने आणि ठाम उभे राहिलात आणि काम करत राहिलात, तुमचं ध्येय गाठत राहिलात, तर तुम्ही एक ना एक दिवस त्या ध्येयाप्रती जाता. हा माझा ठाम विश्वास आहे आणि मी तेच केलं. आणि त्यासोबत तुम्ही जगात आनंद पसरवा ना. दुसरं काय पसरवू शकतो आपण? तर आनंद तर देऊ शकतो नक्कीच. आणि तुम्हीच रडत राहिलात तर किती वेळ? तुम्हाला 1 दिवस सांगतील, 2 दिवस सांगतील, मग तिसऱ्या दिवशी ती लोकही कंटाळतात. तर हेही आहेच. बरोबर. आता गाणं. जरूर. स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा. आज मला खूप बरं वाटलं. मुलाखत नाही, पण आपल्या गप्पा ज्या झाल्या त्या खूप पॉझिटिव्ह झाल्या. आणि हे खूप छान करतोयस तू रामदास, की
चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवतोयस. आत्ताच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे सगळं पॉझिटिव्ह लोकांपर्यंत पोचवणं, मी तुझ्या आधीच्याही मुलाखती ऐकल्या आहेत 2. तर खूप चांगला उपक्रम आहे आणि माझ्या तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामराम मंडळी, या श्राव्य संवाद मालिकेमध्ये आज आपण कौमुदी साने यांना भेटलो. अशाच आनंद यात्रेंना भेटण्यासाठी ऐकत रहा रामराम मंडळी.